स्टुडंट्स, वेलकम ऑन माय यूट्यूब चॅनल द प्रोफेसर. तर आजच्या लेसनमध्ये आपण अभ्यासणार आहोत रूल्स फॉर डेबिट अँड क्रेडिट. जर्नल एंट्री किंवा ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करण्यासाठी आपल्याला हे रूल्स अतिशय महत्त्वाचे. लास्ट लेक्चरला आपण टाइप्स ऑफ अकाउंट्स बघितलेले आहेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात याही गोष्टी आपण डिटेलमध्ये अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर आजच्या लेसन मध्ये आपण रूल्स अभ्यासूया. हे रूल्स बघितल्यानंतर काही ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्री सुद्धा आपण आज करणार आहोत. पहिला अकाउंट आहे आपला पर्सनल अकाउंट, ज्याच्यामध्ये व्यक्ती आणि व्यावसायिक संस्था यांचा समावेश होतो. रिअल अकाउंट मध्ये संस्थेच्या सगळ्या प्रॉपर्टी म्हणजेच संस्थेची मालमत्ता आपण ह्याच्यामध्ये मेन्शन करतो. आणि नॉमिनल अकाउंट मध्ये संस्थेचे सर्व खर्च, संस्थेला झालेला तोटा, संस्थेचं उत्पन्न आणि झालेला नफा या सर्व गोष्टी आपण नॉमिनल अकाउंट मध्ये मेन्शन करतो. तर पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंटचे प्रत्येकी डेबिट आणि क्रेडिटचे रूल्स आहेत. रूल्स काय आहेत ते बघूया. पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिटचा, डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा डेबिटचा रूल आहे व्हॉट कम्स इन आणि क्रेडिटचा रूल आहे व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंटचा डेबिटचा रूल आहे ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इनकम्स अँड प्रॉफिट्स. पर्सनल अकाउंटचा रूल डेबिट द रिसिव्हर म्हणजेच रिसीव्ह करणारी व्यक्ती असेल किंवा संस्था असेल तर त्याला आपल्याला डेबिट टाकायचं. क्रेडिटचा रूल आहे द गिव्हर, देणारी व्यक्ती किंवा संस्था असेल तर त्याला आपल्याला क्रेडिट टाकायचं. रिअल अकाउंट मध्ये प्रॉपर्टीज आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, बिझनेस मध्ये येणाऱ्या असेट त्याला डेबिट टाका आणि बिझनेस मधून जाणाऱ्या गोष्टी, जाणाऱ्या असेट त्याला क्रेडिट टाका. नॉमिनल अकाउंट सगळे खर्च, लॉस डेबिटला टाका आणि इन्कम आणि प्रॉफिट क्रेडिटला आपल्याला टाकायचं आहे. सो हे रूल्स समजावून घेतल्यानंतर आता आपण थोडी काही ट्रान्झॅक्शन्स बघूया. इथं सुरुवातीला मी 2 ट्रान्झॅक्शन घेतलेले आहेत. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे पेड सॅलरी ₹10,000. 10,000 रुपये आपण पगार देतो, राईट. 10,000 रुपीज आपण सॅलरी पे करतोय. आता फर्स्ट स्टेप याच्यातली आपल्याला टाइप्स ऑफ अकाउंट्स आपल्याला शोधायचे. पर्सनल, रिअल किंवा नॉमिनल याच्यामध्ये येणारा जो काही टाइप ऑफ अकाउंट आहे ते आपल्याला याच्यामध्ये फाइंड आउट करायचे. व्यवस्थित लक्ष द्या ट्रान्झॅक्शन्स कडे. पेड सॅलरी ₹10,000 आपण 10,000 रुपये सॅलरी पे करतोय. याच्यामध्ये एक अकाउंट आपला येणार आहे सॅलरी अकाउंट. पगार, खर्च आहे आपला, आपण पगार देतो. पगार देतो याचाच अर्थ आपण पैसे देतो, राईट. पगार देतो याचाच अर्थ आपण समोरच्या व्यक्तीला कॅश पे करतो. सो 2 अकाउंट आपल्याला इथं मिळत आहेत. एक आहे आपला सॅलरी अकाउंट आणि दुसरा आहे कॅश अकाउंट. सुरुवातीला आपण ट्रान्झॅक्शन मधले अकाउंट्स फाइंड आउट करतो. त्याच्यानंतर नेमका हा कोणत्या टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन्स कोणत्या टाइप मधला अकाउंट आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर शोधायचं. सॅलरी अकाउंट तो पर्सनल मध्ये येतोय, रिअल मध्ये येतोय का नॉमिनल मध्ये येतोय हे आपल्याला बघायचं. पर्सनल अकाउंट मध्ये व्यक्ती, संस्था येतात, त्याच्यामध्ये येणार नाही. रिअल अकाउंट कंपनीच्या असेट्स येतात, त्याच्यामध्ये येणार नाही.
नॉमिनल अकाउंट मध्ये सॅलरी अकाउंट येईल. आपण सॅलरी पे करतोय, आपला हा खर्च आहे, त्यामुळे हा नॉमिनल अकाउंट मध्ये येईल. नंतर कॅश अकाउंट, आपण पैसे देतो, राईट. कॅश अकाउंट आपण पैसे देतो किंवा आपल्याला पैसे येत आहेत, म्हणजेच कॅश अकाउंट हा रियल अकाउंट मध्ये येईल. त्याच्यानंतर आपल्याला नॉमिनलचे रूल्स मेन्शन करायचे. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इन्कम अँड प्रॉफिट. असंच आपल्याला रियल अकाउंटचा रूल पण मेन्शन करायचा आहे. डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. याच्यानंतर ट्रान्झॅक्शनचा अर्थ बघून आपल्याला हे रूल्स इथे अप्लाय करायचे. त्याच्यासाठी ट्रान्झॅक्शन बघा, पेड सॅलरी, आपण सॅलरी पे करतोय, याचा अर्थ सॅलरी हा आपला इन्कम नाही, सो क्रेडिटचा रूल इथं कॅन्सल होईल. सॅलरी हा आपला एक्सपेन्सेस आहे. नंतर कॅश अकाउंट, जो रियल अकाउंट आहे, कॅश रियल अकाउंट, प्रॉपर्टी ऑफ बिझनेस, राईट. पैसे आपण सॅलरी पे करतो, तर आपल्याकडे कॅश कम्स इन होणार आहे का गोज आउट होणार, राईट. आपल्याकडे कॅश कम्स इन नाहीये, कारण आपण पेमेंट करतोय, सो डेबिटचा रूल इथं काय होईल, कॅन्सल होईल. याची जर्नल एंट्री आपण या पद्धतीने लिहू शकतो. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. याचा अर्थ आपण पगार दिला म्हणजेच आपल्याकडून पैसे गेले, राईट. सो या पद्धतीने त्याची आपण जर्नल एंट्री तयार करू शकतो. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे पेड टेलिफोन बिल ₹500. पहिली स्टेप, आपल्याला ह्यातले अकाउंट शोधायचे. एक अकाउंट येईल आपला टेलिफोन बिल अकाउंट. टेलिफोन बिल आपण पे करतोय म्हणजेच आपण पैसे देतोय, म्हणजेच दुसरा अकाउंट येईल आपला कॅश अकाउंट. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ अकाउंट शोधायचे. टेलिफोन बिल पेड करतोय, आपला हा खर्च आहे, नॉमिनल अकाउंट मध्ये. कॅश अकाउंट पैसे रियल अकाउंट मध्ये. त्याच्यानंतर ह्याचे आपल्याला रूल्स लिहायचे. नॉमिनलचे रूल डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इन्कम अँड प्रॉफिट. रियल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला हे रूल्स अप्लाय करायचे आणि त्याची जर्नल एंट्री आपल्याला लिहायची. टेलिफोन बिल आपण पेड करतोय, त्यामुळे हा आपला इन्कम नाहीये, हा आपला एक्सपेन्सेस आहे, सो इथं क्रेडिटचा रूल कॅन्सल होईल. नंतर कॅश बिल आपण पेमेंट करतोय, पेड करतोय, याचा अर्थ कॅश आपल्याकडून गोज आउट होते, कम्स इन कॅन्सल होईल. सो जर्नल एंट्री या पद्धतीने येईल. टेलिफोन बिल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. याचा अर्थ आपण टेलिफोन बिल पे केलेलं आहे. रिपीट करतो थोडस. ट्रान्झॅक्शन जे काही असेल, आपल्याला त्यातले टाइप्स ऑफ अकाउंट शोधायचे. त्याच्यानंतर ते पर्सनल मध्ये येतात, रियल मध्ये येतात का नॉमिनल मध्ये येतात, ते त्याच्या पुढे आपल्याला मेन्शन करायचे. त्या पर्टिक्युलर टाइपचे रूल्स आपल्याला पुढे लिहायचे आणि ट्रान्झॅक्शनचा अर्थ बघून हे रूल्स आपल्याला इथं अप्लाय करायचे. या पद्धतीने आपण ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री ही करू शकतो. आता आज
आजच्या लेसन मध्ये आपण मॅक्झिमम नॉमिनल अकाउंटचे ट्रान्झॅक्शन घेणार आहे. राईट, नॉमिनल अकाउंटचे ट्रान्झॅक्शन आपल्याला एकदा व्यवस्थित अंडरस्टँड झाले की नंतर हे तुम्हाला असं लिहिण्याची सुद्धा गरज नाही. राईट, आता सिंपल सांगतो नॉमिनलचा रूल. आपल्याला डेबिटला सगळे खर्च टाकायचे. सॅलरी आपण इथं डेबिटला टाकलोय, सॅलरी पे करतोय, खर्च आहे डेबिटला आहे. दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये टेलिफोन बिल आपण पे केले, टेलिफोन बिल खर्च आहे डेबिटला आहे. सिंपल लक्षात ठेवा, जे काही खर्च असतील बिझनेसचे ते आपल्याला कायम डेबिटलाच टाकायचे आहे. बिझनेसचे सगळे खर्च हे डेबिटला टाकायचे. आणि क्रेडिटला आपण पैसे देतो, कॅश किंवा चेक वगैरे असेल तर त्या पद्धतीनं त्याचं ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करायचं. सो आणखीन काही ट्रान्झॅक्शन आपण बघूया. अजून एक दोन ट्रान्झॅक्शन आपल्या समोर आहेत. रिसिव्ड कमिशन ₹5,000. आपल्याला कमिशन मिळतं. पहिली स्टेप आपल्याला ह्याच्यातले टाइप ऑफ अकाउंट शोधायचे. एक अकाउंट येईल यातला आपला कमिशन अकाउंट. आणि आपल्याला कमिशन मिळतंय म्हणजेच आपल्याला काय मिळत आहे, पैसे मिळत आहे, कॅश मिळते. सो सेकंड अकाउंट येईल आपला कॅश अकाउंट. आता हे अकाउंट कशात येतात ते आपल्याला पुढे मेन्शन करायचं. कमिशन आपल्याला रिसीव्ह होतंय, खर्च पण आपल्याला नॉमिनल मध्येच टाकायचे आणि इन्कम सुद्धा आपल्याला नॉमिनल अकाउंट मध्येच टाकायचं आहे. सो कमिशन नॉमिनल अकाउंट मध्ये, कॅश रिअल अकाउंट आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला रूल्स मेन्शन करायचे. नॉमिनलचे रूल, डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इन्कम अँड प्रॉफिट. रियल अकाउंटचे रूल, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो रूल आता आपण अप्लाय करूया. कमिशन आपल्याला मिळतंय याचा अर्थ कमिशन हे आपलं इन्कम आहे, नॉट एक्सपेन्सेस. सो इथे डेबिटचा रूल कॅन्सल. कॅश, कमिशन आपल्याला रिसीव्ह करतो याचाच अर्थ कॅश कम्स इन आहे, गोज आउट कॅन्सल. सो याची एंट्री आपण या पद्धतीनं लिहू. आधी आपल्याला कायम डेबिट लिहायचंय आणि त्याच्यानंतर क्रेडिट लिहायचंय. सो कॅश अकाउंटला डेबिट पडलंय, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. या पद्धतीनं आपण याची जर्नल एंट्री लिहू शकतो. याचाच अर्थ आपल्याला कमिशन रिसीव्ह झालेला आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. रिसिव्ड इंटरेस्ट ₹3,000. आपल्याला इथं व्याज मिळतंय. राईट, सो दोन अकाउंट आपल्या येतील, एक इंटरेस्ट अकाउंट आणि दुसरा कॅश अकाउंट. आता सिंपल विदाउट रूल म्हणजे ह्या गोष्टींची प्रॅक्टिस झाल्यानंतर किंवा ह्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे लक्षात आल्यानंतर आपण ह्याची डायरेक्ट एंट्री ही करू शकतो. इंटरेस्ट आपल्याला मिळत आहे याचाच अर्थ पैसे मिळत आहेत, पैसे कम्स इन डेबिटला पडेल म्हणजेच कॅश अकाउंट डेबिट. आणि इंटरेस्ट हे आपलं इन्कम आहे, उत्पन्न आहे, टू इंटरेस्ट अकाउंट. एकदा आपले रूल्स हे व्यवस्थित क्लिअर झाले, लक्षात आले की आपल्याला या जर्नल एंट्री करणे खूप सोपं जातं. आणखीन काही ट्रान्झॅक्शन्स बघूयात की ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट जर्नल एंट्री करणार आहोत.
काही ट्रान्झॅक्शन्स समोर आपल्या मेन्शन केलेले. पहिलं ट्रान्झॅक्शन आहे यातलं पेड ऑफिस एक्सपेन्सेस 3,500. आत्ताचे रूल्स लक्षात ठेवा व्यवस्थित. ऑफिस एक्सपेन्सेस आहे, आपण तो पेड करतोय, याचा अर्थ ऑफिस एक्सपेन्सेस आहे ऑलवेज डेबिटेड. याची जर्नल एंट्री या पद्धतीने आपण लिहू शकतो. ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंटला काय पडेल? डेबिट. आणि आपण खर्च देतोय, पैसे पे करतो, सो कॅश अकाउंटला काय पडेल? क्रेडिट. टू कॅश अकाउंट. नंतरचा ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड रेंट 4,000. 4,000 रुपये आपल्याला रेंट मिळतंय, भाडं मिळतंय. सो रेंट हे आपलं इन्कम आहे, त्यामुळे रेंट हे कुठे जाणार आहे? क्रेडिटला. आपल्याला भाडं मिळतंय म्हणजेच आपल्याला पैसे मिळत आहे, कॅश आपल्याकडे येते, सो कॅश अकाउंटला पडेल डेबिट. कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे पेड वेजेस ₹100. आपण वेजेस देतो 100 रुपये, याचा अर्थ वेजेस पेड करतो, हा आपला खर्च आहे, त्यामुळे वेजेसला पडेल डेबिट. वेजेस अकाउंट डेबिट टू आपण कॅश देतो, टू कॅश अकाउंट. नेक्स्ट लास्ट ट्रान्झॅक्शन आहे आपल्याला डिव्हिडंड रिसीव्ह होतोय 1,500 रुपये. डिव्हिडंड आपल्याला रिसीव्ह होतोय, डिव्हिडंड हे आपलं इन्कम आहे, सो डिव्हिडंड पडेल क्रेडिट. आणि डिव्हिडंड आपल्याला मिळतोय म्हणजेच आपल्याला पैसे मिळतात, सो कॅश कम्स इन आहे, कॅश अकाउंट डेबिट टू डिव्हिडंड अकाउंट. या पद्धतीनं आपण एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, प्रॉफिट यासारख्या ट्रान्झॅक्शनची एंट्री ही या पद्धतीनं करू शकतो. सो तुम्हाला काही गोष्टी या सिंपल करून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केला. धन्यवाद.